शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आता पावसाळा सुरू होतोय आणि या पावसाळ्यामध्ये आपण आपल्या पशूंची काळजी घेण्यासाठी सज्ज आहोत. पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा गोठा आणि परिसरातील गवत वाढल्यामुळे आपल्या पशूंना, जनावरांना सर्पदंश होण्याची भीती असते किंवा कुरणामध्ये हे पशु चरायला गेल्यानंतर तिथे सुद्धा पशूंना सर्पदंश होऊ शकतो. हा सर्पदंश झाल्यावर तो लगेच ओळखता येणं फार महत्त्वाचं आहे आणि ते ओळखण्यासाठी काही लक्षणं जी आहेत ती आपल्याला माहिती असायला पाहिजेत. औषधोपचार आणि प्रथमोपचाराच्या माध्यमातून आपण याची तीव्रता कमी करून आपल्या पशूंना दगवण्यापासून वाचवू शकतो. आणि म्हणूनच आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपण जो विषय निवडला आहे तो आहे पशुधनाचे सर्पदंशापासून रक्षण. हाच आपला विषय आहे, पशुधनाचे सर्पदंशापासून रक्षण. या विषयाला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलं आहे डॉक्टर पंकज हसे सरांना. हसे सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर हसे सर हे सहाय्यक प्राध्यापक आहेत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई या ठिकाणी. सरांना राष्ट्रीय स्तरावरील सुमारे 15पेक्षा अधिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे आणि विविध वर्तमानपत्रे, कृषी मासिके यामध्ये त्यांनी सुमारे 200पेक्षा जास्त लेख जे आहेत ते लिहिलेले आहेत. असे अनुभव संपन्न डॉक्टर हसे सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर हसे सर, प्रारंभी आपण सापांच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत याबद्दलची काय माहिती द्याल तुम्ही? सापांच्या प्रजातीचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सापाची शरीर रचना कशी असते किंवा सापाचं महत्त्व काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि साप हा एक उभयचर प्रवर्गातील एक महत्त्वाचा प्राणी आहे. साप जमिनीवर पण राहतो आणि साप पाण्यात सुद्धा राहतो. साधारणतः देशामध्ये सापाच्या 3000पेक्षा अधिक प्रजाती आहेत. आता सापाच्या शरीर रचनेचा जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सापाला पाय नसतात आणि सापाच्या दातांच्या 6 ओळी असतात. त्याच्यामध्ये वरच्या जबड्याच्या 4 आणि खालच्या जबड्याच्या 2 ओळी असतात. आणि डोळ्याला पापण्या नसतात. अच्छा. कानाला बाह्यभाग नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो अंतर्कर्ण आहे तो या सापाचं संतुलन साधण्याचं महत्त्वाचं काम करत असतो. उष्णतेची जाणीव करून देणारं आणि हिवाळ्यामध्ये जाणीव करून देणारं महत्त्वाचे जे भाग असतात ते सापाच्या शरीरावर असतात. स्वतःचे भक्ष्य पकडण्यासाठी तोंडाचा आकार मोठा करण्याची क्षमता ही सापामध्ये असते. आता ही जी एक आपल्यासमोर जी एक चित्र दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की सापाचे जे जबडे आहेत, वरचा जबडा आणि खालचा जबडा. मी सांगितल्याप्रमाणे वरच्या जबड्याला साधारणतः 4 दाताच्या लाईन असतात, खालच्या जबड्याला दाताच्या 2 लाईन असतात. आणि हे 2 जबडे आहेत एकमेकाला अतिशय लवचिक अशा हाडांनी एकमेकाला जोडलेले असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही जबडे 180 अंशाच्या कोणामध्ये म्हणजे एकदम सरळ कोणामध्ये एकमेकापासून दूर जाऊ शकतात. म्हणजेच साप त्याच्या क्षमतेच्या अधिक मोठं भक्ष्य अगदी सहजपणे गिळू शकतो. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट सापाची या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सापाचे जे वरचे जे दात आहेत आपणाला या चित्रामध्ये स्पष्ट दिसेल की सापाचे जे वरचे 2 दात आहेत ते या ठिकाणी अनुकुचीदार असतात आणि आतल्या साईडला वळलेले असतात आणि त्यालाच आपण फँग असं म्हणतो. अच्छा. हां. त्याचप्रमाणे ही जी पुढची आपल्याला महत्त्वाची जी एक स्लाइड किंवा फोटोग्राफ्स या ठिकाणी दिसतोय, सापाची जी खालचा जो भाग आहे, खालचा जबडा, त्याच्यामधून जीभ बाहेर आलेली आहे जी की दुभंगलेली आहे. याला फोर्क्ड टंग किंवा दुभंगलेली जीभ म्हणतात. आणि ती तोंड जरी बंद असेल तरी नेहमीच आत बाहेर करत असते. आणि ज्या वेळेस एखादं भक्ष्य
त्याच्या जवळ असतं त्यावेळेस ही जीभ जास्तच आत बाहेर करते आणि हे एक महत्त्वाचा ऑर्गन किंवा अवयव सापामध्ये आहे, ज्याच्यामुळे सापाला हे समजतं की त्याचा असणारं सावज हे किती अंतरावर आहे आणि आपण ते किती वेळामध्ये ते पकडू शकतो. त्याच्यामुळे सापाची जीभ हे त्याला अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी काम करत असते. बरोबर. म्हणजे साधारण साप या प्राण्याची आपण ही माहिती देत आहात. यामध्ये अजून आपण काही सांगू इच्छिता का? हां, तसंच जर आपण सापाला पाय नसतात, मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. सापाला साधारणतः 200 मणके असतात. सापाला साधारणतः 200 मणके असतात आणि प्रत्येक मणक्याला फासळीची एक रीब असते आणि या माध्यमातूनच साप हा पुढे पुढे जात असतो. अजून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सापाला विविध अवयव असतात का? जसं माणसाला हृदय असतं, लंग असतं, तसं सापाला सुद्धा लंग असतं. सापाचे जर आपण 3 भाग केले तर पुढचा भाग, मधला भाग आणि पाठीमागचा भाग. तर पुढच्या भागामध्ये सापाचं हृदय आणि लंग म्हणजे श्वसन संस्थेचा एक अवयव असतो. मधल्या भागामध्ये इंटेस्टाईन असतं आणि पाठीमागच्या भागामध्ये किडनी हा अवयव असतो. अशा प्रकारे सापाची आपल्याला सर्वसाधारण माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे साप हा प्राणी जो आहे त्याला साधारण अवयव मानवासारखेच किंवा इतर प्रजातींसारखेच आहेत, ते छोट्या स्वरूपात आहेत आणि सापाचा जबडा हा पाहिजे तेवढ्या स्वरूपात त्याची हालचाल होऊ शकते. त्यामुळे तो पाहिजे ते भक्ष्य मिळवू शकतो. पण आता सर, या सापाच्या प्रजाती कोणत्या आहेत? आता सापांच्या जर प्रजातीचा उल्लेख करायचं म्हटलं तर जगामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 3000 पेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यामध्ये 300 जाती ह्या विषारी स्वरूपाच्या आहेत. परंतु भारताचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये साधारणतः आपणाला एक 2000 च्या दरम्यान आपल्याला या प्रजाती लक्षात येतात आणि त्याच्यामध्ये 4 जाती ह्या विषारी स्वरूपाच्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला समोर दिसतंय की वाला नावाची एक जी सापाची जात आहे ती पाण्यामध्ये आढळते. मांडूळ याला तर आपण शेतकऱ्याचा मित्र असं म्हणतो, ते प्रत्येक वेळी आपल्याला शेतामध्ये दिसतंय. त्याचप्रमाणे दोतोंड्या मांडूळ म्हणजे दोन्ही साईडला चालतंय असं आपल्याला वाटतं, परंतु तोंड याचं हे नेहमी एकाच साईडला असतं. त्याच्याचप्रमाणे अजगर बऱ्याच जणांना वाटतं की हा विषारी स्वरूपातला आहे, परंतु अजगर विषारी स्वरूपातला साप नाही. त्याचप्रमाणे धामण, धूळनागिन हे सुद्धा एक महत्वाचे साप आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे पट्टेरी कोकरी, झाड साप म्हणजे हे झाडावर असणारे जे साप आहेत त्यांना झाड साप असं म्हणतात. त्याचप्रमाणे कवड्या हा साप, जशी कवडी असते त्याप्रमाणे हा दिसतो म्हणून याला कवड्या साप असं सुद्धा म्हटलं जातं. आता दिवड, विरुळा आणि इरुळा हे साप आपल्याला माहित आहे की साधारणतः पाण्यात, विहिरीच्या पाण्यामध्ये दिसणारे साप आहेत. आणि हा गवत्या जो साप आहे तो आपल्याला बऱ्याच वेळेला गवतामध्ये दिसतो म्हणून याला गवत्या साप असं म्हटलं जातं. मांजऱ्या साप म्हणजेच याचा जो चेहरा किंवा जे ज्याचं डोकं आहे ते मांजरीसारखं दिसतं म्हणून याला मांजऱ्या साप म्हणतात. आणि हरणटोळ जो एक साप आहे हा साधारणतः झाडावर असणारा एक साप आहे. याचं महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच जणांना वाटतं की हा मनुष्याचं म्हणजे आक्रमण करून त्याचं डोकं फोडतो, परंतु तसा कोणताही प्रकार नाहीये. हा साप माणसाच्या डोक्याला वरून अटॅक करतो म्हणून बऱ्याच वेळेला हा आपल्याला वाटतं की हा माणसाचं इजा करतो, परंतु तसा कोणताही प्रकार याच्यामध्ये नाहीये. तर अशा प्रकारे साधारणतः सापांच्या महत्वाच्या जाती या ठिकाणी आहेत. म्हणजे साधारण जगभरात 3000 आणि भारतात 300 प्रजाती आणि त्या आपण या ठिकाणी महत्वाच्या प्रजाती आपण सांगितल्या. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, अकोल्याहून फोन आहे. अर्जुन सिंग जी आपल्याला फोन करतायत. हॅलो, अर्जुन सिंग घोडिले आपल्याला फोन करतायत. कार्यक्रमात स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला, प्रश्न विचारा. हा सर, घरगुती उपचार म्हणून काय करायचं जनावरांवर प्राथमिक? बर 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 हा, धन्यवाद घोडिलेजी. सर्पदंश झाला तर घरगुती उपचार काय करायचे? निश्चित म्हणजे खूप छान आणि अगदी महत्वाचा प्रश्न विचारलाय की साप चावल्यानंतर पहिल्यांदा घरगुती उपचार काय करायचा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे निश्चित करायचं की आपल्या जनावराला साप चावलेला आहे की नाही आहे. बऱ्याच जणांना फक्त शक्यता वाटते की साप चावलेला असेल. बऱ्याच वेळेला साप आणि विषबाधा याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची, पशुपालकांचं गोंधळ होण्याची शक्यता असते. पहिल्यांदा निश्चित करा की आपल्या जनावराला साप चावलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सापाचं विष शरीरात भिनणे ही सगळ्यात महत्त्वाची क्रिया असते आणि ती थांबवणं या ठिकाणी गरजेचं असतं. त्यासाठी विष हे नेहमी हृदयाच्या साईडला भिडण्याची शक्यता लवकर असते. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी साप चावलेला आहे
त्याच्यापासून हृदयाच्या दिशेला आपण एक आवळपट्टी बांधणं, एका दोरीने बांधून टाकणं अतिशय गरजेचं आहे. ओके. बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा जर पशुवैद्यक त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या ठिकाणी आपण स्वच्छ ब्लेडनी किंवा चाकूनी त्या ठिकाणी काप घेऊन थोडंसं रक्त वाहून देऊ शकता. परंतु हे कोणत्याही शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी करण्याची गोष्ट नाही. त्या ठिकाणी तज्ज्ञ पशुवैद्यक असल्याशिवाय आपण ही गोष्ट करू नये. पाण्याचा कमीत कमी संपर्क येऊ द्या. जनावराला खायला देऊ नका, जनावराला पाणी देऊ नका. त्याचप्रमाणे सापाचे जे 2 प्रकार आहेत, एकामध्ये सापाला म्हणजे त्या जनावराला चक्कर येते. अशा वेळेला त्याला तो विहिरीच्या कडेला असेल, पाणवठ्याच्या कडेला असेल तर त्याला त्याच्यापासून दूर न्या, जेणेकरून तो चक्कर येऊन त्या पाण्यामध्ये पडणार नाही आणि नवीन हानी होणार नाही. या गोष्टींची आपण दक्षता घेणं अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे प्राथमिकपणे आपण हे उपचार लगेचच करू शकतो. परंतु पशुवैद्यकाला बोलावणं हे खूप महत्वाचं आहे. आपण त्वरित पशुवैद्यकाला बोलावल्याशिवाय उपचार करणं हे चुकीचं आहे. बरोबर. सर, आता आपण सापांच्या प्रजातीविषयी बोलत होतो, तर आता यामध्ये विषारी सापाच्या प्रजाती कोणत्या आहेत ते सांगावं. हा, आतापर्यंत आपण ज्या पाहिल्या त्या साधारणतः मिक्स एकत्र स्वरूपाच्या पाहिल्या. तर आपण जर विचार केला तर भारतामध्ये 4 महत्वाचे जे साप आहेत ते विषारी स्वरूपाचे आहेत. त्याच्यामध्ये नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस हे आपल्याला या चित्रामध्ये दिसतात. हे महत्वाचे 4 विषारी साप यामध्ये आहे. तर नाग या प्रकारामध्ये हा सर्वात विषारी समजला जाणारा साप आहे. बरोबर. तर सर्व सापामध्ये हा एक विषारी साप आहे आणि याचा रंग आपल्याला माहित आहे की ऑलिव्ह पिवळा किंवा तपकिरी रंगाचा असतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा साप त्याच्या शरीराचा 1/3 भाग नेहमी वर काढू शकतो आणि हा एक मज्जासंस्थेवर परिणाम करणारा महत्वाचा साप आहे. शरीरावर अर्ध्या भागात हे अर्धवर्तुळाकार वर्तुळे असतात आणि याचं विषाचं प्रमाण एकदा चावा घेतल्यानंतर साधारणतः 175 ते 200 मिलीग्राम पर्यंत सापाचं विष हे त्या जनावरांमध्ये जाऊ शकतं. तर हे झाली नाग या प्रजातीबद्दलची माहिती. दुसरा जो महत्वाचा विषारी साप आहे तो म्हणजे घोणस, की ज्याला आपण रसेल्स व्हायपर असं म्हणतो. तर हा साप आपल्याला या ठिकाणी दिसतो, रसेल्स व्हायपर. तर याचा सुद्धा जगामध्ये जेवढे जास्त मृत्यू झालेत ते सर्वात जास्त मृत्यू या साप चावल्यामुळे झालेत. बरोबर. याची एक महत्वाची एक खासियत आहे, जशी कुकरची शिट्टी वाजते ना, तसं ज्या वेळेस एखादा धोका जाणवायला लागतो तसा शिट्टीसारखा आवाज करायला लागतो. अच्छा. आणि आपलं स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी दाखवून देतो. अंगावर रुद्राक्षाच्या माळेच्या जसं रुद्राक्षाची माळ असते तसं अगदी डोक्यापासून तर शेपटीपर्यंत ही आपल्याला रचना त्याच्यामध्ये दिसते. या सापाची शेपटी जी असते ती आखूड असते आणि तोंड साधारणतः त्रिकोणी असतं. सापाचं विष जे आहे ते रक्तावर परिणाम करणारं विष आहे आणि साधारणतः बऱ्याचदा लोकांना या घोणस आणि अजगर या 2 सापामध्ये या वेळेला कन्फ्युजन किंवा संभ्रम अवस्था निर्माण होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे घोणस या सापाबद्दल आपण पाहिले. तिसरा महत्वाचा जो साप आहे की जो विषारी समजला जातो तो म्हणजे फुरसे. तर हा जो साप आहे तो साधारणतः जास्तीत जास्त 1 फूट लांबीचा साप आहे. अंगावर खवले आणि डोक्यावर बाणाचं चिन्ह असतं आणि हा सुद्धा ज्यावेळेस धोक्याची चाहूल लागते त्यावेळेस शरीर एकमेकावर घासून आवाज निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. याचं जे विष आहे ते रक्त विषकारक आहे आणि साधारणतः माळरानावर वगैरे आपल्याला हा साप दिसून येतो. आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा जो साप आहे विषकारक तो म्हणजे मण्यार किंवा ज्याला आपण क्रेट असं म्हणतो. याची लांबी साधारणतः 2.5 ते 3 फुटापर्यंत असते. रंग हा त्याचा काळा असतो आणि त्याच्यावर चमकदार खवले असतात. आडवे पांढरे पट्टे हे त्याचं महत्वाचं सर्वात लक्षण आहे. हे सापाचं विष जे आहे ते रक्तावर परिणाम करणारं आणि मज्जारज्जूवर परिणाम करणारं हे विष आहे आणि एकदा चावा घेतल्यानंतर साधारणतः 5 ते 10 मिलीग्राम पर्यंत विषाचं प्रमाण या शरीरामध्ये जनावरांच्या जाऊ शकतं. कार्यक्रमात एक फोन येतोय आपल्याला, धाराशिवहून फोन आहे. सुदर्शनजी आपल्याला फोन करतायत. सुदर्शनजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. आता आपल्या शेतात मोठे मोठे जनावर आहेत, बैल आहे, गाय आहे. त्यांना जर सापानं दंश केला तर ते काय लक्षणं दाखवते, कसं ओळखायचं आपण? लक्षणं काय आहेत? हो, खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही की साप चावल्यानंतर लक्षणं कोणते दाखवते. आपण या लक्षणांवर आपण जाणारच आहोत. तर सापाच्या लक्षणांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या जनावराला साप चावलेला आहे
ते अचानक सैरभैर होतं आणि पळायला लागतं. बरं. आणि पळता पळता त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला पडण्याची सुद्धा या वेळेला शक्यता धोका अधिक असतो. तर मी लक्षणांच्या संदर्भात अजून थोडंसं बोलू इच्छितो. आपण लक्षणं सांगत आहात सर. तर सैराभैर धावायला ते सुरुवात करतं आणि साधारणतः त्याच्या खुणा ज्या आहेत त्या सापाच्या खुणा आपल्याला जनावराच्या शरीरावर दिसतात. जनावराला बऱ्याच वेळेला तोंडाला फेस येतो आणि हा एक तुम्ही चित्रामध्ये पाहतात की कवड्या साप आहे आणि त्याने दंश केलेला आहे. या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की ज्या ठिकाणी साप चावलेला आहे ती जागा सुजलेली दिसते चेहऱ्यावरती. हे सर्वात महत्वाचं लक्षण आहे. ज्या ठिकाणी साप चावलेला आहे ती जागा सुजलेली दिसते. आणि जनावराच्या जर तो रक्तविषकारक जर साप असेल, एखाद्या जनावराला जर रक्तविषकारक जर साप चावलेला असेल तर त्याच्या नाकातून वगैरे किंवा जे नैसर्गिक अवयव आहेत त्याच्यामधून रक्त यायला चालू होतं. आणि मज्जारज्जूवर जर परिणाम करणारा साप असेल तर बऱ्याच वेळेला पॅरालिसिस सुद्धा झाल्याची आपल्याला लक्षणं दिसून येतात. बरं. हे एक लक्षण आपण या ठिकाणी निश्चित सांगितलं. पण आता सापाचा जो दंश होतो, सर्पदंश होतो, तो कोणकोणत्या साधारण जागांवरती? निश्चित. तर सापाचा दंश होत असताना आपल्याला हे महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे की जनावराचा कोणता भाग हा जमिनीवर टेकलेला आहे. आता आपल्याला लक्षात येईल की सर्पदंशाच्या महत्वाच्या जागा कोणत्या आहेत. तर साधारणतः हे जे आपल्याला समोर दिसतंय की पुढचा उजवा पाय, मागील उजवा पाय, जनावराचा डावा गाल किंवा तोंड, उजवा गाल, हे जे आहेत हे महत्वाच्या जागा आहेत की ज्या ठिकाणी जनावराला सर्पदंश होऊ शकतो. त्याचप्रमाणे शेपटीचा भाग आणि त्याचप्रमाणे एखाद्या गायीच्या संदर्भात जर विचार करायचं झालं तर त्या ठिकाणी जे स्तन असतं किंवा अडर त्याला आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी सुद्धा सर्पदंश झालेला दिसतो. जनावराच्या नाकावर, तोंडावर आपल्याला सर्पदंश झालेला दिसतो. जनावराच्या पाठीवर सर्पदंश होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. सापाला साधारणतः वर जाणं तितकंसं सोपं नाहीये, म्हणून पाठीवर किंवा जनावराच्या पाठीमागच्या भागावर सर्पदंश होण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे. बरोबर. साधारण जमिनीलगतच्या भागांवर सर्पदंशाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. याविषयीची अधिकाधिक माहिती आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पशुधनाचे सर्पदंशापासून रक्षण या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर पंकज हसे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर हसे सर, आता हा जो सर्पदंश आहे तो साधारण केव्हा होऊ शकतो पशूंना? जर वेळेचा विचार केला तर सर्पदंश शक्यतो रात्री होतो. आणि त्याचं कारण असं आहे की दिवसा सापांना थोडंसं कमी दिसतं किंवा सूर्याच्या प्रकाशामुळं सापांच्या नजरेवर थोडासा परिणाम होतो, म्हणून शक्यतो साप रात्रीचा वेळ हे प्रेफर करतात किंवा त्या वेळेला बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. आणि सापांचे जे भक्षक म्हणजे सापांना खाणारे जे प्राणी आहेत ते रात्री कमी असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साप ज्यांना खातो, उदाहरणार्थ उंदीर, घूस आणि इतर जे प्राणी आहेत ते रात्री जास्त क्रियाशील असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये बेडूक, पाली, सरडे यांची संख्या अधिक असते, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये सर्पदंशाचं प्रमाण अधिक असतं. वारुळे नष्ट होतात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सर्पदंश होण्याचं प्रमाण अधिक आहे. जंगले वाढतात, हिरवळ वाढते आणि अडगळीच्या जागी सर्पदंश होण्याचे प्रमाण हे अधिक असतं. बरोबर. म्हणजे साधारण रात्रीची वेळ आणि पावसाळा आणि अडगळीची जागा ही प्रामुख्याने सर्पदंशाची कारणे असू शकतात. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. विनयाजी परब आपल्याला फोन करतायत विरारहून. नमस्कार सर. नमस्ते विनयाजी, स्वागत कार्यक्रमात. प्रश्न विचारा. आहे की एखाद्या जनावराला सर्पदंश झालं असं समजलं तर डॉक्टरकडे न्यायच्या अगोदर कोणते उपचार करावे? बरं, धन्यवाद. सर, थोडक्यात काय सांगाल आपण, डॉक्टरांकडे नेण्याआधी काय उपचार करतात? निश्चितपणे हा प्रश्न आपण आधी पण चर्चा केला की प्रथमोपचार म्हणजे सर्पदंश झाल्या आपल्याला काय करायचं. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्याच्यावर साधारणतः एक 5-6 सेंटीमीटरवर आपण आवळपट्टी बांधणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून सापाचं विष हे हृदयाच्या साईडला किंवा मेंदूच्या साईडला जाणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की त्या ठिकाणी जर आपल्याकडे स्वच्छ ब्लेड असेल
किंवा एखादे जर चाकू असेल तर त्या ठिकाणी थोडासा जर काप घेतला आपण एकदम थोडासा, तर त्या ठिकाणी थोडंसं रक्त वाहून जाईल, जेणेकरून त्या ठिकाणी सापाचं विष हे बाहेर जाईल. परंतु हे करत असताना आपण काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. ज्या ठिकाणी जॉईंट्स आहेत, ज्या ठिकाणी शरीराचे सांधे आहेत, ॲनिमलचे सांधे आहेत, त्या ठिकाणी काप घेण्याचं शक्यतो टाळावं. आपण पशुवैद्यकाला दरम्यानच्या काळामध्ये संपर्क करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून त्याला अँटीस्नेक व्हेनम किंवा विषकारक द्रव्ये या ठिकाणी देता येतील. साप चावलेल्या जनावराला पाणी किंवा कोणत्याही प्रकारचं खाद्य आपण या ठिकाणी द्यायचं नाही, जेणेकरून त्याचं जे रक्ताभिसरणातून जे अधिक विष शरीरात भिडणार आहे त्या ठिकाणी भिडणार नाही. बरोबर. पशुवैद्यकीय अधिकारी येईपर्यंत साधारण हे 2-3 उपचार जे आहेत प्राथमिक ते आपण करू शकता मंडळी. सर, आता सर्पदंश झाल्यानंतर जनावरांमध्ये लक्षणं साधारण काय काय दिसून येतात आपल्याला? हां, लक्षणांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर खालचा जबडा, पायाचा भाग किंवा पोटाचा खालचा भाग, शेपटी या ठिकाणी आपल्याला चावा घेतल्याची अनेक ठिकाणं दिसतात. त्याचप्रमाणे जनावराला जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सूज आलेली आपल्याला दिसून येते. सर्पदंशाच्या जागेतून रक्त वाहतं. जनावर जर पायाला सर्पदंश झालेला असेल तर जनावर या ठिकाणी निश्चितपणे लंगडायला लागतं. जनावराला श्वास घ्यायला अडचण येते. जनावर लाल लघवी करतं. मज्जारज्जूच्या संबंधित जर लक्षणं असतील तर जनावराला पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू होण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता असते. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला साप जर आत चावला तर 2-3 दिवसानंतर सर्पदंशाची जागा या ठिकाणी सडते किंवा त्या ठिकाणी तिथल्या मांसपेशी सडून जातात आणि त्या हळूहळू गळायला या ठिकाणी चालू होतात. अशी सर्पदंशाची महत्वाची लक्षणे आहेत. सर, आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. उमेशजी राणे आपल्याला फोन करतायत विले पार्ले या ठिकाणाहून. राणेजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. सर, हा नमस्कार. नमस्कार उमेशजी बोला. सर्पदंश जसा प्राण्यांना होतो तसाच तो मनुष्याला सुद्धा होतो, परंतु आमच्याकडे असा एक समज आहे की सर्पदंश झाल्यानंतर तो सर्प ताबडतोब मारून टाकला पाहिजे, त्यामुळे विषाला उतारा मिळतो. ते खरं आहे का? तुमचा उमेशजी प्रश्न खूप छान विचारला आणि त्या अनुषंगानेच आम्ही आज एक म्हणजे याच्यामध्ये आपण पुढे चर्चेला सुद्धा घेतलेला आहे की जनावरांमध्ये सर्पदंशाच्या संदर्भाने अंधश्रद्धा कोणत्या आहेत, सापाला का मारावं आपण, असं जर गैरसमज आहे तो की आपण जर ज्या सापाने जनावराला चावलेला आहे त्याला मारणं. मूळतः साप हा एक शेतकऱ्याचा मित्र आहे. साप हा अतिशय गरीब प्राणी आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला टच करत नाही किंवा तुम्ही त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत साप तुम्हाला चावत नाही. तुमची हालचाल दिसली की त्याच्या संरक्षणार्थ साप त्याच्या संरक्षणार्थ हे चावण्याचा प्रयत्न करतो. कृपा करून सापाला मारू नका. सापाला उतारा देण्याचं एकच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पशुवैद्यकाशी संपर्क करणे आणि त्या ठिकाणी औषधोपचार अँटीस्नेक व्हेनम देऊन घेणे हा सर्वात महत्वाचा या ठिकाणी उतारा आहे. आपण सापाला मारण्याऐवजी सापावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला या ठिकाणी जर बोलवलं तर त्याचा निश्चित या ठिकाणी आपल्याला फायदा होईल. बरोबर. म्हणजे वैद्यकीय उपचार मिळणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलणं गरजेचं आहे. सर, लक्षणांविषयीची माहिती आपण देत होता, तर अजून आपण काय सांगाल? तर बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की साप ज्या ठिकाणी चावलेला आहे त्या ठिकाणी जनावराचं तोंड किंवा जी जागा ज्या ठिकाणी चावलेली त्या ठिकाणी सुजलेली दिसते. आता या फोटोमध्ये आपण पाहतोय की कवड्या साप जो चावलाय आणि त्याचा सर्पदंश तोंडाला झालाय. त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांनी त्या सापाला मारून या ठिकाणी आणलंय. माझी विनंती आहे सर्व शेतकरी बंधूंना की साप जरी चावला तरी त्या सापाला मारू नका. हा उतारा त्याच्यावर होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जर सर्पदंश ज्या ठिकाणी जर झालेला असेल त्या ठिकाणी रक्त वाहायला लागतं. हे एक तोंडावर सर्पदंश झालेला बैल आहे, आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता. त्याचप्रमाणे म्हशीच्या पायावर झालेला एक सर्पदंश आपल्याला दिसतोय. त्या ठिकाणी सापाची जे दाताचे रोड आहेत त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहेत. मागच्या पायावर एखाद्या घोणसने सर्पदंश केलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा सापाला मारून आणलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला जसं एखाद्या पिननी टोचल्याप्रमाणे विविध भागातून आपल्याला या ठिकाणी रक्तस्राव झालेला दिसतो. त्याचप्रमाणे जनावरांच्या तोंडावर सर्पदंश झालेला आहे. ज्या ठिकाणी बऱ्याच वेळेला लक्षणांचा विचार केला तर नाकातून किंवा कानातून रक्त यायला चालू होतं. साधारणतः 1-1.5 तासामध्ये नाकातून किंवा कानातून रक्त यायला चालू होतं. त्याचप्रमाणे जर डोळ्याच्या खाली जर सर्पदंश झालेला असला तर डोळा या ठिकाणी सुजलेला दिसतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राण्यांना श्वास घ्यायला बऱ्याच वेळेला अडचण होते. जनावर तोंड उघडे ठेवून श्वास घेण्याचा प्रयत्न करतं कारण ऑक्सिजनची क्षमता जनावराला अधिक ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजन मिळत नाही. त्याच्यामुळे जनावर तोंड उघडं ठेवून या ठिकाणी श्वासोच्छवास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतं.
त्याचप्रमाणे जर पायाला सर्पदंश झालेला असेल, आपण बऱ्याच वेळेला पाहिले की आता या ठिकाणी सूज दिसते आणि सर्वात महत्वाचं लक्षण हे आहे की ही सूज खालून वर असते. सर्व शेतकरी बंधूंनी, पशुपालकांनी लक्षात ठेवायचे, जर खालून वर आलेली सूज असेल तर ती ही सर्पदंशाचीच सूज असते. त्याचप्रमाणे जनावरांचे डोळे आपण पाहिजे, त्या ठिकाणी छोटे छोटे रक्ताचे ठिपके आपल्याला दिसतात. जनावरांच्या शेणाचं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी शेणामध्ये सुद्धा आपल्याला थोडं लालसर या ठिकाणी झालेलं दिसतं. जनावरांची जी लघवी आहे ती या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्याला लाल लघवी झालेली दिसते. बरोबर. आता या संदर्भातील माहिती आपण सविस्तरपणे एका व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देणार आहोत की सर्पदंश झाल्यानंतर जनावरांची लघवी आहे ती लालसर रंगाची दिसते. त्याचबरोबर अजून वेगवेगळी लक्षणं सरांनी या ठिकाणी सांगितली की कानामध्ये साधारण रक्ताच्या काही खुणा दिसतात, पायावरती काही खुणा दिसतात. तर आपण पाहतोय ज्या जनावराला सर्पदंश झालेला आहे त्याच्या लघवीमध्ये आपल्याला आपणाला हे दिसून येतं. हो. तर या ठिकाणी आपण पाहतोय साधारण लाल रंगाची लघवी आहे आणि ती लाल रंगाची लघवी जी आहे ती या ठिकाणी हे दर्शविते की सापाचा जो प्रकार आहे तो रक्त विषकारक साप आहे. या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसते, खाली त्याचं जी लघवी आहे ती पूर्ण या ठिकाणी लाल झालेली आहे. तर अशा प्रकारचे जर आपल्याला लक्षणे दिसून आली तर निश्चित आपण समजायचे की आपल्या जनावराला सर्पदंश झालेला आहे. बरोबर. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. शिवप्रकाश चव्हाण आपल्याला फोन करतायत बुलढाण्याहून. बुलढाण्याहून सर. चव्हाणजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे, प्रश्न विचारावा. बर नमस्कार सर. आमचा प्रश्न असा आहे की जर जो गांडूळ साप आहे, बोला. जो गांडूळ साप आहे का नाही, तो मग तो बादकारक आहे का किंवा नाही? नाही, गांडुळाला तर आपण आपलं मित्र असं म्हणतो, कारण तो जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतो. आणि गांडूळ सापाची जर आपण चर्चा करत असाल तर सर्वात महत्वाचं म्हणजे हा निश्चितपणे विषकारक साप नाहीये, हा विषारी साप नाहीये. तर भारतामध्ये मी सांगितल्याप्रमाणे फक्त 4 महत्वाचे साप आहेत: नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस. तर त्याच्यामुळे गांडोळाचा जो विषय आहे तो या ठिकाणी अविषारी प्रकारामधला साप आहे. बरोबर. म्हणजे सापाचे जे विषारी प्रकार आहेत ते मुख्य 4च आहेत, हे आपण लक्षात घ्यावं शेतकरी बांधवांनो. लक्षणं आपल्याला सरांनी सांगितली, अतिशय भीषण अशी ही लक्षणं आपण पाहिली, ज्यामध्ये लघवी जी आहे ती लाल रंगाची होतानाचा व्हिडिओ आपल्याला सरांनी दाखवला. सर, या लक्षणांबद्दल सांगताना आपण अजून काय सांगाल? तर लक्षणांबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर मी सांगितलं की जनावरांचं जे शेण आहे ते या ठिकाणी लाल दिसतं, त्याची लघवी जी आहे ती या ठिकाणी लाल रंगाची दिसते. आणि मज्जारज्जूवर जर परिणाम करणारा एखादा साप असेल तर जनावर तडफड करतं आणि त्याला पॅरालिसिस किंवा एखादा अर्धांगवायूचा झटका या ठिकाणी येण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारची लक्षणं आपल्याला या सर्पदंशामध्ये दिसून येतात. बरोबर. म्हणजे सर्पदंश झाल्यावर हे विष जर रक्तात भिनलं तर अतिशय भीषण अशी ही लक्षणं या ठिकाणी दिसतात. ती वेळीच ओळखणं महत्वाचं आहे आणि उपचार घेणं महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न डॉक्टर हसे सर, की सर्पदंश झाल्यानंतर त्याचं निदान कसं करायला पाहिजे? निदानाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सापाचा परिसर म्हणून जो भाग त्या ठिकाणी ज्ञात आहे हे आपण समजून घ्यायचं. काही जे एरिया असतात, काही जे ठिकाणं असतात ते खूप सापाच्या दंशासाठी फेमस असतात. तिथं जर आपलं जनावर गेलेलं असेल आणि तिथं जर जनावर वाकडे तिकडे एखादे लक्षण दाखवायला लागलं असेल तर समजून जायचं की आपल्या जनावराला सर्पदंश झालेला आहे. त्याचप्रमाणे जनावरांची जी लक्षणं आहेत त्याच्यावरून सुद्धा आपल्याला जनावराचं निदान करता येतं. जनावरांना अचानक उड्या मारायला लागतं, जनावर पाय झटकतं किंवा हंबरण्याचा आवाज काढतं, जनावर सैरभैर पळायला लागतं. त्याचप्रमाणे पावसाळा जर ऋतू असेल तर तेही समजून घ्यायचं की आपण जनावराला साप चावल्याची शक्यता अधिक असू शकते. त्याचप्रमाणे रक्त चाचणी करणे अतिशय महत्वाचं आहे. कमी झालेली प्लेटची संख्या आणि रक्त साकळण्याचा जो कालावधी हा जर कमी झाला तर समजून जायचं की आपल्या जनावराला रक्ताचा परिणाम करणारा साप चावलेला आहे. त्याचप्रमाणे जैव रासायनिक ज्या चाचण्या आहेत त्या आपण प्रयोगशाळेत कराव्या लागतात, आपल्याला त्या घरच्या घरी करता येणार नाही. परंतु क्रिएटिनिनचं प्रमाण, या मुद्द्याकडे आपण निश्चित येऊयात, महत्वाचा मुद्दा आपण सांगताय. पण तत्पूर्वी आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय. रणजित निकमजी आपल्याला फोन करतायत नांदेडहून. निकमजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्कार सर. आपण जे परड किंवा फुरसे जातीच्या सापांना तर सहसा ओळखतोच, पण नाग जातीचे साप जे आहेत ते काही दिवसांपासून 2 नवीन प्रजाती दिसत आहेत सर. ते लांबी 5 फूट आहे
आणि त्यांच्या पाठीवर लाल कलर दिसतोय सर, जे 5 फूट त्याची अंदाजित लांबी होती. आणि एक जे लहान पिल्लू होतं त्याच्या तोंडाचा जे भाग आहे तो डोक्यावर आणि तोंडावर पण पिवळा कलर होता सर. तर तो विषारी आहेत का बिनविषारी आहेत तर हे, आणि ते आपल्या शेताच्या आजूबाजूलाच असतात सर, शक्यतो आढळत असतात 4 दिवसानंतर. तर ते बिनविषारी आहेत का विषारी आहेत याच काय मिळत सर. धन्यवाद निकमजी, प्रश्न समजलेला आहे. नवीन प्रजातीचे नाग त्यांच्या शेतामध्ये नांदेड परिसरामध्ये आढळून येत आहेत, तर काय सांगा. तर कसं आहे निकमजी की सापाची जात ही नाग आहे, परंतु त्याच्या ज्या उपजाती आहेत त्याच्यामध्ये त्या उपजातीनुसार प्रत्येकाचा कलर थोड्याफार प्रमाणामध्ये फरक होत असतो. साधारणतः ऑलिव्ह ग्रीन आणि पिवळ्या कलरचे जे साप आहेत अशी त्याची कलरची साधारणतः रेंज आहे. आणि ते प्रत्येक भागानुसार बदल होत असतो. कोकणात गेला तर तुम्हाला थोडेसे जास्त प्रमाणामध्ये पिवळसर दिसतात, आणि तुमच्याकडे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीची जर साप असतील तर तो असं समजायचं कारण नाही की हा वेगळा प्रजातीचा साप आहे, तो नाग या प्रकारातलाच आहे आणि तो विषारी सुद्धा, आणि तो याच्यामध्ये कोणताही संशय असता कामा नये की तो विषारी आहे का अविषारी आहे. तो निश्चितपणे विषारी साप आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्यापासून आपलं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या जर आसपास राहत असतील तर तुम्हाला त्याच्यापासून तुमच्या जनावरांचं आणि तुमचं स्वतःचं सुद्धा या ठिकाणी संरक्षण करणं गरजेचं आहे. ही नागापेक्षा वेगळी जात नाहीये, ही निश्चितपणे नागाचीच उपजात आहे आणि ती विषारी आहे. बरोबर, म्हणजे निकमजी साधारण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की असा काही सर्पदंश झाला तर तातडीने वैद्यकीय उपचार आपण घेणं महत्त्वाचं ठरेल. डॉक्टर हसे सर, आपण वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांबद्दलची माहिती देत होता, तर याविषयी आपण अजून सविस्तर सांगा. तर रक्ताची जर तपासणी केली तर आपल्याला कमी झालेली प्लेटलेटची संख्या आणि रक्त साकळण्याचा म्हणजे रक्त गोठण्याचा जो कालावधी आहे तो या ठिकाणी वाढलेला दिसतो. आणि त्याचप्रमाणे रक्तातील वाढलेलं युरियाचं जे प्रमाण आहे आणि क्रिएटिनिनचं प्रमाण आहे या ठिकाणी सुद्धा वाढलेलं आपल्याला दिसतं. परंतु ह्या ज्या चाचण्या आहेत त्या आपल्याला प्रयोगशाळेमध्येच कराव्या लागतात. आपल्याला जनावराच्या प्राथमिक लक्षणांवरूनच जनावराचं या ठिकाणी निदान करता येतं. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकता की बऱ्याच जणांना थोडीशी शंका असते की माझं जनावर हे विषबाधेने गेलंय की माझं जनावर सर्पदंशाने गेले. त्याचं जर पोस्टमार्टम किंवा जर आपण शवविच्छेदन केलं तर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतं की ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झालेला आहे. त्याचं हृदयाची स्नायूवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. त्याच्यावर वेगवेगळे ठिपके आलेले आहेत आणि स्प्लीन हा जो एक महत्वाचा जो अवयव आहे तो सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. तर शवविच्छेदनानंतर सुद्धा आपणाला आपल्या जनावराचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला आहे याचं आपल्याला कन्फर्मेशन किंवा या ठिकाणी निश्चित निदान या ठिकाणी करता येतं. बरोबर. आपल्याला संभाजीनगरवरून एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. नारायणजी गाडेकर फोन करतायत. गाडेकरजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. सर, आपल्याला जेव्हा सर्पदंश होतो गाय, बैल आणि बकरी, तर हे किती मिनिटात प्रादुर्भाव दाखवू शकतं? अर्धा तास, 15 मिनिटात? बरोबर. सर्पदंश झाल्यानंतर किती मिनिटांनी त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होते असा त्यांचा प्रश्न आहे. खूप सुंदर आणि छान प्रश्न विचारलाय तुम्ही. तर आपण पुढे चर्चा करणार आहोत की सापाच्या विषाचे 2 प्रकार आहेत. एक रक्त विषकारक, जे रक्तावर परिणाम करणारे आहेत त्यांना रक्त विषकारक साप म्हणतात, आणि जे मज्जारज्जूवर परिणाम करणारे आहेत म्हणजे नर्वस सिस्टीमवर जे परिणाम करणारे आहेत त्यांना मज्जारज्जू विषकारक साप असं म्हणतात. तर साधारणतः जे रक्त विषकारक जे साप आहेत ते अधिक जास्त प्रमाणामध्ये अगदी कमी वेळामध्ये साधारणतः अर्धा ते पाऊण तासामध्ये त्याची लक्षणं दाखवायला चालू करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला रक्ताची लघवी यायला चालू होते. त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला जनावराच्या तोंडातून कानातून या ठिकाणी रक्त यायला चालू होतं. बऱ्याच वेळेला तुम्ही जर डोळे, सर्वात महत्वाचा अवयव आहे, तुम्ही जर डोळे उघडून पाहिले तर त्याच्यामध्ये रक्ताचे छोटे छोटे टिपके दिसायला चालू होतात. आणि त्या तुलनेमध्ये मज्जारज्जूवर परिणाम करणारे जे साप आहेत ते थोडंसं साधारणतः 1-1.5 तासामध्ये लक्षणं दाखवायला चालू करतात. त्याच्यामध्ये जनावराला चालता न येणे, इनकोऑर्डिनेशन किंवा डुलत चालणे, बऱ्याच वेळेला चक्कर येऊन पडणे, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. सर्वात महत्वाचं आहे की ही साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये मज्जारज्जूवर परिणाम करणारे साप लक्षणं दाखवतात. आणि साधारणतः रक्तावर विष परिणाम करणारे जे साप आहेत किंवा जे महत्वाचे हे आहेत ते आपल्याला लवकर या ठिकाणी साधारणतः पाऊण तासामध्ये आपल्याला त्याची लक्षणं. बरोबर, म्हणजे साधारण पाऊण ते 1.5 तासामध्ये ही लक्षणं आपल्याला समजतात. सर्पदंशाविषयीची अजून माहिती आपण घेऊयात, तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
मंडळी नमस्कार. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात स्वागत. आज आपण पशुधनाचे सर्पदंशापासून रक्षण या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर पंकज हसे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर हसे सर, आपण विविध उपचार पद्धती या ठिकाणी सांगत आहातच, पण आता सर्पदंश झाल्यानंतर तो साप विषारी होता की बिनविषारी होता हे ओळखण्यासाठी काय साधारण लक्षणं आहेत किंवा ओळख कशी पटवू शकतो आपण? तर साधारणतः आपणाला माहीत असणं गरजेचं आहे की सापाचं विषारी साप आणि बिनविषारी साप याची मुख रचना कशी असते हे आपल्याला थोडंसं त्यासाठी माहीत करून घेणं गरजेचं आहे. आणि साधारणतः विषकारक जो साप असतो ते त्याचा जो चेहरा असतो तो या ठिकाणी मोठा असतो आणि बिनविषारी जो साप असतो त्याचा चेहरा या ठिकाणी थोडासा छोटा असतो. सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला सर्पदंशावरून सर्पाचं निदान कसं करता येतं, तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कवड्या जातीचा साप चावल्यानंतर त्या ठिकाणी करवतीसारखे या ठिकाणी आपल्याला आकार दिसून येतो. मण्यार चावल्यानंतर त्या ठिकाणी बारीक बारीक ठिपके दिसतात आणि दोन साईडला एक छोटेसे डॉट्स दिसतात. नाक चावल्यानंतर ह्या दोनच लाईन दिसतात, परंतु त्यांचे जे कडेचे जे दोन टिंब आहेत ते या ठिकाणी मोठे दिसतात. बिनविषारी सापामध्ये सापाच्या ज्या दंशाची जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला सरळ 4 लाईन दिसतात. तर अशा प्रकारे हे आपल्याला सर्पदंशावरून आपण हे निश्चित निदान करू शकतो की साप हा विषारी होता की बिनविषारी होता. बरोबर. म्हणजे सरांनी आता जे आपल्याला छाप दाखवले या ठिकाणी विविध प्रकारचे, यातील विषारी सापाचे छाप आणि बिनविषारी सापाचे छाप आपण लक्षात घेऊन त्या प्रकारे आपण त्याचं निदान करू शकता. सर, आता बऱ्याच वेळा सर्पदंश झाल्यानंतर जे विष आहे ते विष साधारण कशा पद्धतीचं असतं याबद्दलची माहिती आपण द्यावी. निश्चितपणे एकदा सर्पदंश झाल्यानंतर सापाचं विष ज्यावेळेस शरीरामध्ये भिनतं ते साधारणतः 3 ते 4 प्रकारामध्ये मज्जासंस्थेवर परिणाम करणारे जे विषकारक द्रव्य आहे त्याच्यामुळे अर्धांगवायू येतो, श्वसन संस्थेवर परिणाम होतो आणि जनावराचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे रक्तपेशीवर जे काम करणारं एक जे सापाचं विष आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जनावराला रक्ताची गोठण क्षमता या ठिकाणी कमी होते, रक्त सारखं वाहत राहतं आणि ते या ठिकाणी जनावर या ठिकाणी मृत्यू पावतो. सायटोलाइन्स नावाचे जे केमिकल्स आहेत ते सिक्रेट ते तयार झाल्यामुळे या ठिकाणी ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या ठिकाणी तिथले मसल्स किंवा ज्या ठिकाणी तिथले जे स्नायू आहेत त्या ठिकाणी मृत पावतात आणि त्याच्यामुळे जनावराचा या ठिकाणी मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. पण सर, आता या विषाची दाहकता जी आहे ती कशावर अवलंबून असते? साधारणतः विषाच्या दाहकतेचा जर आपण विचार करायचा झालं तर सापासंदर्भात असणारे घटक आणि चावा घेतलेल्या जनावरांसंदर्भात असणारे घटक अशी याचे 2 मुख्यतः प्रकार पडतात. तर सापासंदर्भातल्या घटकाचा जर आपण विचार केला तर सापाचा प्रकार कोणता आहे, तो विषारी आहे का बिनविषारी आहे याचा आपण अभ्यास करणं, माहीत करून घेणं अतिशय गरजेचं आहे. सापाचा आकार, साप किती मोठा आहे, जेवढा साप मोठा तेवढी त्याची विषाची दाहकता मोठी. चावा घेतल्याची संख्या, साप ज्या जनावराला जर पहिल्यांदा चावलेला असेल तर निश्चितपणे सापाच्या विषाची दाहकता अधिक असते आणि जर त्यांनी एकदा 2दा 3दा जर एखाद्या जनावराला वेगवेगळ्या जनावरांना या ठिकाणी जर सर्पदंश केलेला असेल तर तिसऱ्या जनावराला झालेला सर्पदंश हा तुलनेने कमी तीव्रतेचा असतो. सर, आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊन या मुद्द्याकडे वळूयात. भागोजी बराटे आपल्याला फोन करतायत. बराठेजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारावा. आमचा असा प्रश्न आहे सर की साप चावल्यानंतर जिथं साबणानं स्वच्छ धुवायचं आणि कापड बांधतात, कारण खेड्यामध्ये लवकर उपचार होऊ शकत नाही आणि त्यामुळं वीज बाधा कमी होऊ शकते का? वीज बाधा कमी होऊ शकते का? कारण खेड्यामध्ये उपचार होऊ लवकर वीज साप चावल्या ठिकाणी साबणानं स्वच्छ धुतल्यानंतर आणि कापड बांधण्याचे वीज पसरू शकत नाही का, हा असा आमचा प्रश्न आहे. बर. साबणाने स्वच्छ केल्यानंतर विष पसरण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं का, असा साधारण त्यांचा प्रश्न आहे. नाही, साबणाने स्वच्छ करणे आणि सापाचं विष कमी होणे याचा कोणताही संबंध नाहीये. तर त्याच्यामुळं तुम्ही साबणाने ते स्वच्छ केली आणि तिथलं विष कमी झालंय असं होणार नाही. तर त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी घट्ट आवळपट्टी बांधणं अतिशय गरजेचं आहे आणि पशुवैद्यकाशी संपर्क करून त्या ठिकाणी त्वरित उपचार करणं चालू करणं गरजेचं आहे. बरोबर. काही चुकीचे उपचार न करता योग्य उपचार करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच औषधोपचार कोणते आहेत हे आपण या ठिकाणी सांगावं सर. तर औषधोपचाराच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सापाला जे अँटी स्नेक वेनम जे आहे ते या ठिकाणी देणं अतिशय गरजेचं आहे. त्या ठिकाणी आवळपट्टी बांधणं अतिशय गरजेचं आहे.
त्याचप्रमाणे जनावराला महत्त्वाचे जे औषध आहेत ती जे की सूज कमी करण्यासाठीचे आहेत, जे ताप कमी करण्यासाठीचे आहेत, त्याच्यासाठी पशुवैद्यकाच्या साहाय्यानेच आपण हे सर्पदंशावर उपचार करू शकतो. अन्यथा आपण कोणत्याही प्रकारचा उपचार आपल्या घरगुती पद्धतीप्रमाणे या ठिकाणी करू नये, हे माझं या ठिकाणी सांगणं आहे. बरं सर, आता औषध उपचार सांगितले, प्रथम उपचारामध्ये पण आपण काही बाबी सुरुवातीला सांगितलेल्या आहेत, पण या व्यतिरिक्त अजून अशा कोणत्या बाबी आहेत का ज्या आपल्याला या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात? हां, निश्चितपणे जर आपण सर्पदंशाच्या उपचाराचा या ठिकाणी विचार केला, बऱ्याच जणांनी प्रथमोपचाराची सुद्धा गोष्टी सांगितली की त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की सर्पदंशाच्या संदर्भाने पहिल्यांदा निदान करा, निश्चित करा की तुमच्या जनावराला सापच चावलेला आहे. नाहीतर साप चावलेला नाही आणि तुम्ही संशय व्यक्त करताय आणि डॉक्टर त्याला विनाकारण चुकीच्या पद्धतीने उपचार करता, असंही बऱ्याच वेळेला झालेलं दिसून येतं. हे निश्चित करा की तुमच्या जनावराला साप चावलेला आहे. सापाचा प्रकार समजून घ्या, सापाला मारू नका, त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न करा. विषारी आहे का बिनविषारी आहे याच्यावरून निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा समजू शकतो, फायदा होऊ शकतो. आवळपट्टी बांधा, जनावराची कमीत कमी हालचाल करा, जेणेकरून त्या रक्ताचं जर म्हणजे ब्लिडिंग जर होत असेल, त्या ठिकाणी जर रक्तप्रवाह होत असेल तर तो या ठिकाणी कमी होईल. पशुवैद्यकाला संपर्क करा, त्याला माहिती द्या आणि तत्पर उपचार चालू करा. हे प्रथमोपचाराच्या संबंधाने सांगणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बरोबर, म्हणजे सर्पदंश झाल्यावर आपल्याला तत्पर असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच वेळेस आपल्याला प्राथमिक उपचार करताना आपल्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांना पण लगेचच कळवायचं आहे फोनद्वारे आणि त्यांना त्या ठिकाणी बोलावून घ्यायचं आहे. पण आता सर, सर्पदंश होऊच नये, या घटना कमी व्हाव्या म्हणून प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत याविषयी आपण काय सांगाल? जनावरांना जर सर्पदंश टाळायचा असेल तर प्रतिबंधात्मक उपायामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जनावराच्या गोठ्यामधील अडथळा पहिल्यांदा अडगळ दूर करा, कारण त्या ठिकाणी सापाचे लपण्याची जागा असते. उंदीर, घुशी, पाली हे त्या प्राण्याचं खाद्य आहे, त्याच्यामुळे यांचा नायनाट करा. उंदीर आला की साप येणार, घुस आली की साप येणार, पाली आले की साप येणार, त्याच्यामुळे यांचा बंदोबस्त करा. गोठ्यातील फटी आहेत, भेगा या बंद करा. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नका, जेणेकरून सापाला चढण्यासाठी या ठिकाणी कोणताही फायदा होईल. नंतर ज्या गोठ्याच्या भिंती आहेत त्या सपाट ठेवा, गुळगुळीत ठेवा. फोरेट सारखं जर औषध गोठ्यामध्ये लटकून ठेवलं तर बऱ्याच वेळेला साप येण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. बरोबर, अतिशय प्रभावी औषध फोरेट हे जे आहे ते आपण गोठ्यामध्ये अडकवून ठेवलं तर आपल्याला सापांचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करता येऊ शकतो. आपल्याला सांगलीहून फोन येतोय, सर्जेरावजी जाधव आपल्याला फोन करतायत, त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊयात. नमस्कार जाधवजी, कार्यक्रमात स्वागत. प्रश्न विचारा. विचारतो. हा नमस्कार, जाधव बोलतोय साहेब. हा नमस्कार. नमस्कार जाधव साहेब, बोला. हा बोलतो त्या. हा, आणि आमचे शेत आहे ते लांब आहे आणि रात्री लांब आहे आणि रात्री आम्हाला पाणी पाजायला लागतंय. त्यावेळेला घोण्याचं प्रमाण जास्त आहे. समजा रात्री घोणं चावली तर त्यावेळेला किती वेळामध्ये ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि प्राथमिक उपचार काय काय केले पाहिजेत? बर, धन्यवाद जाधवजी. घोणच चावली तर किती वेळात उपचार व्हायला पाहिजे? शेत लांब आहे त्यांचं साधारण. घोणच चावू, नाक चावू किंवा कोणताही जर विषारी साप चावला तर आपल्याला शक्य तितक्या लवकर, आता त्याचं वेळेचं सांगता येत नाही, परंतु हे विष फार लवकर शरीरामध्ये भिनतं, त्याच्यामुळे आपण शक्य तितक्या लवकर पशुवैद्यकाला संपर्क करणं अतिशय गरजेचं आहे. साधारणतः जर जनावर मोठं असेल आणि साप जर छोट्या प्रमाणातला जर चावलेला असेल, छोटी घोणं जर चावलेली असेल तर साधारणतः तुम्हाला 1 ते 2 तासाचा 3 तासाचा साधारणतः वेळ या ठिकाणी मिळू शकतो. तेवढा टाइम तुम्हाला मिळू शकतो, परंतु ते लक्षात येणं गरजेचं आहे. आणि साधारणतः जे गाभण जनावरं असतात त्यांना जर या ठिकाणी साप चावला तर रक्तामध्ये विष भिडण्याची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे की किती वेळ लागतो एखादं रक्त भिडण्यासाठी, शरीरामध्ये विष भिडण्यासाठी, ते वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. साप कोणत्या प्रकारचा होता, किती मोठा होता आणि तुमच्या जनावराला जर चावलं ते जनावर किती मोठं होतं. मोठं जनावर असेल तर तुम्हाला निश्चितपणे जास्त वेळ मिळू शकतो. साधारणतः 5 ते 6 तासाचा वेळ एखाद्या चांगल्या जनावराला उपचार करण्यासाठी आपल्याला पुरेसा मिळू शकतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, या विषयाला अनुसरून आपण महत्त्वाचा संदेश काय द्याल शेतकरी बांधवांना? माझं शेतकरी बांधवांना या ठिकाणी एकच म्हणणं आहे की साप हा जरी आपल्या जनावरांना चावत असेल तरी आपण त्या न चावण्यासाठी ज्या ज्या प्रतिबंधात्मक उपाय करता येतील, म्हणजे उंदीर, घुशी यांचा आपण पहिल्यांदा नायनाट करा. त्या सापाला मारू नका. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि जर तुमच्या शेतामध्ये उंदीर, घुशी जर जास्त झाले तर तुमच्या शेतातल्या मालाचं नुकसान होणार आहे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रथमोपचार जी पेटी आहे तुमच्या शेतामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्वरित पशुवैद्यकाला संपर्क करणं गरजेचं आहे आणि याच्यामधूनच आपण आपल्या जनावराला जर त्वरित उपचार चालू केला तर सर्पदंशामुळे होणारे जनावरांचे जे मृत्यू आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे कमी करता येईल. बरोबर, या सगळ्या बाबींची आपण काळजी घेऊयात. डॉक्टर हसे सर, पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये आगामी काळामध्ये भविष्यातील संधी काय असणार आहेत, थोडक्यात आपण सांगावं. पशुवैद्यक क्षेत्र हे अतिशय पवित्र क्षेत्र आहे. म्हणजे मुक्या प्राण्यांवर सेवा करण्याची संधी ज्याला पाहिजे आहे, पुण्य करण्याची संधी ज्याला पाहिजे आहे, ते क्षेत्र म्हणजे पशुवैद्यकीय क्षेत्र आहे. आणि एखाद्या पिल्लाचं, एखाद्या मांजरीचं, एखादा म्हणजे आवाजापासून तर एखाद्या मोठ्या जनावराच्या हंबरण्यापर्यंतचं जे जनावराचं आजाराचं निदान आहे ते पशुवैद्यक करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः पशुवैद्यक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी संधी मिळू शकते. साधारणतः आर्मीमध्ये सुद्धा जे घोडे खेचर असतात त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला जे वाईल्ड लाईफ किंवा जे वन्यजीव आहे त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे पक्षी अभयारण्य या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी संधी मिळू शकते. त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना पशुपक्ष्यांमध्ये आवड आहे आणि ज्यांना या ठिकाणी क्षेत्रामध्ये जाण्याची आवड आहे, आता निश्चितच नीटची परीक्षा झालेली आहे, ज्यांना जाण्याची इच्छा आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये आवर्जून यावं आणि आपल्या आयुष्याचंही कल्याण करावं आणि त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मुक्या प्राण्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सेवा करावी आणि जेणेकरून आपल्या पदरामध्ये एक आपण पुण्याचं काम करून घ्यावं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. बरोबर, आपण लक्षात घ्यावं की या क्षेत्रातील संधी, करिअरच्या वाट्या विस्तृत आहेत. डॉक्टर हसे सरांनी ही माहिती दिली. सर, आता सर्पदंशाविषयी वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत, थोडक्यात आपण सांगाव्यात त्या. अंधश्रद्धा असा आहे की बऱ्याच 1-2 शेतकऱ्यांनी विचारले की साप जर एखाद्या जनावराला चावलं तर त्या मारायचं का? बिलकुल मारू नका, सापाला मारू नका. आणि बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, सर रातराणी लावू, जाई जुई, मोगरा, केवडा हे जे फुलझाडं आहेत त्या ठिकाणी साप येतात. सापाला गंधज्ञान नाही. केवडा जे हे आहे कणीस आहे ते खाण्यासाठी म्हणून उंदीर येतात, घुशी येतात आणि ते उंदीर राहिले की त्या ठिकाणी साप येतो. म्हणून कृपया असं हा गैरसमज तोंडातून म्हणजे मनातून काढून टाका. साप दूध पितो का? खूप महत्वाचा मला वाटतं अंधश्रद्धा आहे. आणि साप दूध पित नाही. सापाला दूध पाजणं म्हणजे हे सापाला विष पाजण्यासारखं आहे. साप गारुडीच्या पुंगीच्या आवाजावर डोलतो का? बिलकुल डोलत नाही. तुम्ही पुंगी जर सरळ ठेवली तर साप कधी डोलणार नाही. सापाची पुंगी जशी फिरते तसं ते साप फिरतो. साप डूक धरतात का? सापाला विचार करण्याची क्षमता नाही. मनुष्यासारखा विचार करणारा माणूस जर असा विचार करत असेल तर याच्या इतकी शोकांतिका कोणतीच नाही. त्याच्यामुळे साप कोणताही डूक धरत नाही. आणि साप चावल्यास त्याला मिरची किंवा कडुनिंबाचा पाला गोड लागतो का? हे पूर्णतः चुकीचं आहे. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत त्या कृपया मनातून काढून टाका. बरोबर, या अंधश्रद्धा मनात न ठेवता योग्य वेळी आपण सर्पदंश झाल्यावर आपल्या पशूंना चांगले उपचार चांगल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून देणं अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांना पावसाळा सुरू होतोय आणि आपल्याला विशेष करून सर्पदंशापासून आणि विविध रोग आजारांपासून आपल्या पशूंचं संरक्षण करण्यासाठी सरांनी सांगितलेल्या सगळ्या बाबी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपण ही जी काळजी आहे ती घेणं अपेक्षित आहे. डॉक्टर पंकज हसे सर, आपण या कार्यक्रमात या विषयाला अनुसरून अतिशय सविस्तर माहिती आमच्या शेतकरी बांधवांना भगिनींना दिली. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. धन्यवाद. you